विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आजच्या लेक्चर्समध्ये आपण जून महिन्यातल्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत, वन लाइनर असो, काही गोष्टी चर्चा स्वरूपात आणि काही गोष्टी प्रश्न स्वरूपात आपण या लेक्चर्समध्ये बघणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला येणाऱ्या 2024च्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे आणि मे महिन्यातला व्हिडिओ मी टाकलेला आहे, तो सुद्धा तुम्ही बघून घ्या. मित्रांनो, लक्षात घ्या, तत्पूर्वी एक महत्त्वाची माहिती. ज्यांना आता राज्यसेवा तुम्हाला माहिती आहे पुढे गेलेली आहे, 25 ऑगस्टला राज्यसेवा आहे. ज्यांना चालू घडामोडीची अजून रिव्हिजन झाली नाही आहे त्यांनी 25 ऑगस्टच्या ज्या परीक्षेसाठी राज्यसेवेच्या एक आपली वन डेची रिव्हिजन बॅच, ऑनलाईन बॅच आहे, ऑफलाईन तर झालेली आहे. ऑनलाईन बॅच आपल्या स्टेपअपच्या ॲपला अवेलेबल आहे आणि आजच्या दिवशी 10% अतिरिक्त सवलत दिलेली आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना रिव्हिजन बॅच करायची ऑनलाईन, त्यांनी या बॅचला प्रवेश घेऊ शकता. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% या बॅचचा लाभ होईल. त्यानंतर जर बघितलं आजचा पहिला मुद्दा, बघा लक्षात घ्या, भारतातील पहिले मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क बाबत आपण बोलतोय. हे चेन्नईमध्ये बांधलं जाणार आहे. मॅपुडू नावाचं एक ठिकाण आहे, या इथं भारतातलं पहिलं मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क बांधलं जाणार आहे. आणि हे कोण बांधणार आहे तर लक्षात घ्या, रिलायन्स इंडस्ट्रीज हे जे मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क आहे हे बांधणार आहे. मग याचा टोटल जर खर्च बघितला तर लक्षात घ्या 1400 करोड म्हणजे 1400 कोटी रुपयाचा खर्च असणार आहे. भारतातलं पहिलं मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क आहे रिलायन्स इंडस्ट्रीज. बरेच वेळा आपल्याला वन लाइनर स्वरूपात असे काही प्रश्न विचारलेले दिसतात. त्यानंतर भारतातले पहिले संविधान पार्क हे पुणे येथे बांधलं गेलेलं आहे. भारतीय लष्कर आणि पुनीत बालन ग्रुप जो आहे यांच्या संयुक्त विद्यमाने हे भारतातील पहिलं संविधान पार्क पुणे येथे बांधण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा लक्षात घ्या, पुढचं जर बघितलं, जगातील पहिले, आता काही ज्या गोष्टी आहेत, जगातलं पहिलं, महाराष्ट्रातलं पहिलं, भारतातलं पहिलं, तुम्ही कुठल्याही परीक्षा द्या, तुम्हाला एक तरी प्रश्न असं जगातलं पहिलं, महाराष्ट्रातलं पहिलं किंवा भारतातलं पहिलं यावर प्रश्न विचारले दिसतील. तर आता हे 3D प्रिंटेड स्वरूपातलं एक महत्त्वाचं घडामोडी आहे. जगातील पहिले 3D प्रिंटेड इंजन लॉन्च करणारी जी कंपनी ठरली आहे, त्या कंपनीचं नाव आहे अग्निकुल कॉस्मॉस. लक्षात घेता येणाऱ्या, आता हा आपल्याला सायंटेक स्वरूपातला प्रश्न आहे. अग्निकुल कॉस्मॉस यांनी काय केलं आहे, जगातील पहिले 3D प्रिंटेड इंजन लॉन्च केलेलं आहे, अग्निकुल कॉस्मॉस. त्यानंतर बघा लक्षात घ्या, तुम्हाला दिसते मासिक पाळी रजा धोरण सुरू करणारे सिक्कीम हे उच्च न्यायालय भारतातील पहिले उच्च न्यायालय ठरले. लक्षात घ्या, कुठले तर सिक्कीम हे भारतातले पहिले सेंद्रिय राज्य आहे. दोन्ही लक्षात घ्या, दोन्ही वन लाइनर घडामोडी या सिक्कीम स्वरूपातल्या आहे. सिक्कीम उच्च न्यायालय भारतातले असे पहिले न्यायालय आहेत की त्यांनी सांगितलं की ज्या महिलांना मासिक पाळी येतात त्यामध्ये रजा धोरण सुरू त्यांनी केलेलं आहे, सिक्कीम. त्यानंतर जर बघितलं तर दक्षिण कोरिया या देशाने, दक्षिण कोरिया तुम्हाला दिसतंय, या देशाने त्यांची पहिली अंतराळ संस्था सुरू केली आहे. त्याचं नाव तुम्हाला माहीत पाहिजे, कासा नाव त्यांचं नाव आहे. आणि दक्षिण कोरियानं असं म्हटलं आहे की 2045 पर्यंत मंगळावर उतरण्याची त्यांची योजना आहे. तर कासाचं तुम्हाला लॉंग फॉर्म बघा लक्षात घ्या, कोरिया एरोस्पेस ॲडमिनिस्ट्रेशन. दक्षिण कोरियाची पहिली काय आहे, अंतराळ संस्था आहे. यानंतर जर बघितलं तर जागतिक दूध दिवस तुम्हाला दिसतोय, दरवर्षी आपण 1 जूनला साजरा करतो. बरेच वेळा जे काही दिनविशेष स्वरूपातले प्रश्न आहे यामध्ये आपल्याला लक्षात येईल की तुम्हाला त्याचा जो उद्देश आहे किंवा थीम आहे हे सुद्धा करणं गरजेचं आहे. मग हा जागतिक दूध दिवस आहे तर लक्षात घ्या, राष्ट्रीय दूध दिवस असतो दरवर्षी 26 नोव्हेंबरला. हा सुद्धा तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला दोन गोष्टी अजून लक्षात घ्यायच्या आहे. आत्ता हा एक शैक्षणिक घडामोडी संदर्भातला अहवाल आहे, कॅकलरी सायमंडचा अहवाल आहे. राज्यसेवेला बरेच वेळा यावर प्रश्न येऊन गेलेले आहे. जसा टाइम्सचा अहवाल असो किंवा कॅकलरी सायमंडचा अहवाल असो, हे शैक्षणिक घडामोडी संदर्भातले अहवाल आहे. मग यावेळेस अशा शैक्षणिक घडामोडी संदर्भातले जेव्हा अहवाल आपल्याला अभ्यास करताना नेमकं दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या. एक म्हटले भारतातली कुठली संस्था असेल तर त्याचा क्रमांक, आणि किमान पहिल्या दोन संस्था ज्या जगातल्या त्यांचं नाव तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. कॅकलरी सायमंड याला QS वर्ल्ड रँकिंग 2025 असं म्हटलं आहे. आणि टोटल जगात जे 150 संस्थांमध्ये IIT बॉम्बे आलेला आहे, त्याचा IIT बॉम्बेचा क्रमांक हा 118वाला आहे. मागच्या वर्षीचा जर अहवाल पाहिला त्याच्यामध्ये 149वा क्रमांक होता आणि आता याचं काय जे आता IIT बॉम्बेचा 118वा क्रमांक आलेला आहे. मग आता पहिले तीन जर आपण ज्या संस्था बघितल्या QS वर्ल्डच्या अनुषंगाने, यामध्ये MIT अमेरिका तुम्हाला दिसतील आणि दुसऱ्या क्रमांकाला तुम्हाला दिसतं इम्पिरियल कॉलेज लंडन, हे UKचं आहे. मी काय म्हटलं की समजा शैक्षणिक घडामोडीचा अहवाल बघितला तर दोन लक्षात घ्या, एक म्हणजे भारतातली कुठली संस्था आहे, ठीक आहे, पहिल्या क्रमांकावर, आणि ज्या जगातल्या यादी दिली आहे त्यातल्या पहिल्या दोन तरी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. यावर असेच प्रश्न विचारले जातात.
मग 18वी लोकसभा जर निवडणूक बघितली आपण, 18वी लोकसभा यावर डिटेल आपण बघूया, कारण की येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला 100% 18व्या लोकसभेवर प्रश्न विचारतील. तर एकूण 7 टप्प्यामध्ये ही भारतामध्ये पार पडली. महाराष्ट्राचा विचार केला तर तुम्हाला 5 टप्पे दिसतील आणि मतदारांची संख्या जर बघितली ही 97 कोटीच्या आसपास होती. मग आता लक्षात घ्या, इथे महिला उमेदवार जे होते हे 797 होते. तृतीयपंथीयांचा जर विचार केला तर लक्षात घ्या आपल्याला तुम्हाला हे 6 दिसतील. मग टोटल 7 टप्प्यामध्ये ही जी निवडणूक पार पडली, या निवडणुकीमध्ये जर समजा आपण याची मतदानाची टक्केवारी जर पाहिली तर तुम्हाला ही 66.33% दिसते. म्हणजे हे तुम्हाला एक परीक्षेच्या दृष्टीने एक इम्पॉर्टंट आहे की 18व्या लोकसभेमध्ये एकूण मतदान किती टक्के झालं, तर लक्षात घ्या 66.33%. किती टप्प्यामध्ये, तर 7 टप्प्यामध्ये. मग पक्षनिहाय जागा बघितल्या तर बीजेपीने सर्वाधिक दिसते तुम्हाला 240 जागा जिंकल्या. मग टक्केवारी पाहिली तर टक्केवारी दिसते तुम्हाला 36.56% दिसतंय. आणि त्यानंतर इंडियन नॅशनल काँग्रेसने 99 जागा जिंकल्या आणि यांची टक्केवारी जर बघितली ते तुम्हाला 21.19% दिसते. बघा, ज्या काही महत्त्वाच्या फॅक्ट्स आहेत त्याच आपण घेतोय, ज्या एक्झाम ओरिएंटेड आहे. मग टोटल 18व्या लोकसभेमध्ये अपक्ष जर तुम्ही खासदार बघितले तर हे तुम्हाला 7 दिसतंय. मग आता सर्वाधिक मताधिक्याने जे काही निवडून आलेले किंवा सर्वात कमी मताधिक्याने किंवा सर्वात तरुण म्हणा किंवा सर्वात वृद्ध म्हणा किंवा सर्वात वयस्कर म्हणा किंवा सर्वात श्रीमंत म्हणा, अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला विचारलेले दिसतात. ठीक आहे. मग आता लक्षात घ्या, रकीबुल हुसैन काँग्रेसचे आहे, धुबरी नावाचा मतदारसंघ आहे आसाममधला, हे सर्वाधिक मताधिक्याने विजय निवडून आले. त्यानंतर शंकर ललवानी भाजपचे आहे, शंकर ललवानी यांचा मतदारसंघ आहे इंदोर, हे सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले आहे. आणि सर्वात कमी जर विचारलं तुम्हाला, लक्षात घ्या, रवींद्र वायकर हे शिवसेनेचे आहे, शिंदे गटाचे, यांचा मतदारसंघ आहे मुंबई उत्तर पश्चिम. हे लक्षात घ्या, हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर जर बघितलं, लक्षात घ्या, सर्वात तरुण खासदार जर बघितलं तर पुष्पेंद्र सरोब यांचा मतदारसंघ आहे कौशंबी, हे समाजवादी पार्टीचे आहे. आणि सर्वात वयोवृद्ध तुम्हाला विचारलं तर TR बालू यांचं वय जर बघितलं तर यांचं वय 82 वर्षे आहे, लक्षात घ्या. मग आता आपल्याला सर्वात श्रीमंत खासदार बघितलंय, हे TDPचे आहे, गुंटूर मतदारसंघ आंध्र प्रदेशमधले, यांचं नाव तुम्हाला दिसतंय चंद्रशेखर पी. म्हणजे 5,000 कोटीपेक्षा जास्त यांची काय संपत्ती आहे असं म्हटलंय. सर्वात श्रीमंत खासदार आहे असं म्हटलंय 18व्या लोकसभेमधले. मग आता बघा, लक्षात घ्या, महाराष्ट्र संबंधात जर आपण विचार केला 18व्या लोकसभेचा तर एकच अपक्ष आमदार आलेला, एकच अपक्ष खासदार निवडून आलेले आहे, ते आहे सांगली मतदारसंघामधले विशाल पाटील. नाव लक्षात घ्या. आणि तुम्ही आता मला कमेंट बॉक्समध्ये टाका की इथं जे 7 महिला खासदार महाराष्ट्र संदर्भात निवडून आलेले आहे त्या 7 महिलांचे नावे तुम्हाला काय टाकायचे, खाली कमेंट बॉक्समध्ये टाकायचे. मग महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मताधिक्यानं कोण निवडून आलं तर पियुष गोयल दिसते. आणि सर्वात कमी मताधिक्यानं तुमचं नाव दिसते, यांचं नाव आहे रवींद्र वायकर. ह्या 2 गोष्टी अजून लक्षात घ्या. त्यानंतर बघितलं तर भारतीय जनता पक्षाने 8 असे राज्य आहे, या राज्यामध्ये पैकीच्या पैकी जागा मिळवलेल्या आहे. आणि काँग्रेसने असे 4 राज्य आहे ज्याच्यामध्ये पैकीच्या पैकी जागा मिळवलेल्या आहे. मग खालीलपैकी असे 4 राज्य आहे, 3 आहे, मिझोरम झालं, सिक्कीम झालं आणि लडाख केंद्रशासित प्रदेश. येथे भाजपाला एकही जागा मिळालेली नाही आहे, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, हे एक इम्पॉर्टंट आहे. आणि तसंच नोटा संदर्भात जर आपण चर्चा केली तर नोटा नन ऑफ द अबव, म्हणजे ज्याला एकही उमेदवार नको, मग अशा वेळेस तो नोटाचा पर्याय त्याला दिलेला असतो निवडणूक आयोगाने. नोटाचा सर्वाधिक वापर जर बघितलं तर हा इंदूर मतदारसंघात झालेला आहे. भारतात विचार केला का 0.99% हा नोटाचा वापर केला आहे. आणि हा इंदूर मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत जेव्हा नोटा लागू झालेला आहे, नोटाचा पर्याय लागू झालेला आहे, त्यापासून सर्वाधिक म्हणजे इतिहास आहे हा की सर्वाधिक नोटाचा पर्याय इंदूर मतदारसंघामध्ये वापरण्यात आलेला आहे. मग आता महाराष्ट्राचा जर विचार केला तर सर्वाधिक नोटाचा पर्याय हा रायगडमध्ये वापरला आहे आणि सर्वात नोटाचा पर्याय हा बीडमध्ये वापरण्यात आलेला आहे. हा अतिशय महत्त्वाचं स्टेटमेंट आहे, लक्षात घ्या. मग आता लक्षात घ्या, तुम्हाला हे तर मी याच्यात घेतलं, त्यासोबतच काही राज्यांच्या निवडणुका झालेल्या आहे, विधानसभेच्या निवडणुका झाल्या आहे. तसंच ओडिशा विधानसभेची निवडणूक झालेली आहे. ओडिशा विधानसभेत काय झालेलं की भाजपाला बहुमत मिळालेलं आहे, लक्षात घ्यायचं. आता बरेच वेळा विधानसभेचा अभ्यास करताना ज्या महाराष्ट्राच्या आजूबाजूचे राज्य आहे ना त्याचा जास्त अभ्यास करा, कारण की त्यावर बहुतेक जास्त प्रश्न विचारले जातात. जेव्हा विधानसभेच्या निवडणुकावर प्रश्न येतात तर महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक आपल्याला तुम्हाला ऑक्टोबर महिन्यात दिसतील. ठीक आहे. मग त्यानंतर बघा, लक्षात घ्या, पुढचं विजया भारती साहनी. आता हा प्रश्न बरेच वेळा, म्हणजे हा नाही तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगासंदर्भात प्रश्न राज्यसभेला भरपूर वेळा विचारलाय आणि 1-2 वेळा कंबाईनला सुद्धा विचारलाय.
तर विजया भारती साने ज्यांची तुम्हाला इमेज दिसते त्यांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. आता या आयोगाबद्दल जर आपण थोडक्यात बघितलं तर हा एक वैधानिक संस्था आहे, म्हणजे संविधानिक संस्था नाही आहे, तर ही वैधानिक संस्था आहे, कायदा करून तयार केलेली संस्था आहे. मग आता लक्षात घ्या, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग स्थापना 12 ऑक्टोबर 1993 झालेली आहे आणि ही एक वैधानिक संस्था आहे. एक महत्त्वाचं लक्षात घ्या. आणि दरवर्षी 10 डिसेंबरला आपण मानवी हक्क दिवस काय करतो तर साजरा करतो. मग आता लक्षात घ्या, त्यानंतर जर बघितलं पुढचं 5 जून जागतिक पर्यावरण दिवस. आता लक्षात घ्या, हे सौदी अरेबिया जे आहे हे 2024च्या जागतिक पर्यावरण दिवसाचे काय होते तर हे काय होते यजमानपद त्यांनी घेतलेलं होतं. याची थीम जर तुम्हाला दिसते लक्षात घ्या, 2024ची जागतिक पर्यावरणाची दिवसाची थीम जर बघितली तर लँड रेस्टोरेशन, डेसर्टिफिकेशन अँड ड्रॉट रेझिलियन्स, म्हणजे जमीन पुनर्संचित करणे आणि वाळवंटीकरण आणि दुष्काळाची लवचिकता. आता लक्षात घ्या, बरेच वेळा जे काही महत्त्वाचे एन्व्हायरमेंट संदर्भातले दिवस असतात, म्हणजे समजा 5 जून बघा पर्यावरण दिवस, पृथ्वी दिवस म्हणा, वन दिवस म्हणा, जल दिवस म्हणा, तर या दिवसाच्या थीम करणं गरजेचं आहे. खूप वेळा या दिवसाच्या थीमवर प्रश्न आपल्याला विचारलेले दिसतात. त्यानंतर जर बघा 1972 मध्ये म्हणजे 1973 पासून हा जागतिक पर्यावरण दिवस आपण साजरा करतोय. लक्षात घ्या, म्हणजे बरेच वेळा तुम्हाला त्या दिवसाची सुरुवात सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. मग आता 21वी शँग्रीला परिषद, आता ही शँग्रीला परिषद संवाद आहे, ही जी पार पडलेली सिंगापूरला. आता याला जेव्हा 18ला ही परिषद पार पडली होती तर तेव्हा नरेंद्र मोदी हे हजर होते. यावर्षी काही कोणी गेलं नाही. तर 21वी क्रमांकाची शँग्रीला परिषद होती. फक्त तुम्हाला माहीत पाहिजे कुठे पार पडली, सिंगापूर. हा वन लाईनर महत्त्वाचा प्रश्न आहे. पण त्यानंतर जर बघा महाकृषी समृद्धी योजना ही कोणत्या बँकेने सुरू केली आहे तर बँक ऑफ महाराष्ट्राने सुरू केलेली आहे. एक महत्त्वाचा स्टार पॉइंट करून ठेवला. मग लक्षात घ्या, दूरदर्शनच्या डीडी किसान, आता हा AI संदर्भातला प्रश्न आहे. AI तुम्हाला माहिती आहे, बरेच AI वर आता किंवा 3D प्रिंटेड इंजन लॉन्च झालं किंवा 3D प्रिंटेड पहिलं मंदिर कोणतं आहे किंवा टपाल कोणतं आहे किंवा AI संदर्भातल्या ज्या काही जगातल्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्या तुम्हाला माहीत पाहिजे. तर दूरदर्शनच्या डीडी किसान चॅनलनं 2 कृत्रिम AI लॉन्च केले. याचं नाव जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला याचं नाव लक्षात येईल. लक्षात घ्या, एक आहे क्रिश आणि एक आहे भूमी. लक्षात घ्या, अतिशय महत्त्वाचा AI संदर्भातलं. ठीक आहे. त्यानंतर जर बघितलं इथे दुसरं तुम्हाला डीडी किसान हे AI अँकर वापरणारे पहिले सरकारी चॅनल ठरलेलं आहे, हेही महत्त्वाचं आहे. त्यानंतर जर बघितलं रशियन अंतराळवीर ओलेग कोनेन्को, आता यांच्याबद्दल जर बघितलं तर एक महत्त्वाचं इम्पॉर्टंट आहे की हे अंतराळात 1000 दिवस पूर्ण करणारे जगातले पहिले व्यक्ती ठरले. त्यामुळे यांच्यावर सिंगल लाईन प्रश्न येऊ शकतो. तुम्हाला यांचं नाव सुद्धा विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 षटकार मारणारा रोहित शर्मा पहिला खेळाडू ठरलेला आहे. तुम्हाला इतर काही मी इथे दिलेले आहेत की अजून कोणते कोणते रोहित शर्मानंतर खालचे खेळाडू आहे ज्यांनी सर्वाधिक षटकार मारलेले आहेत. तर रोहित शर्मा हा नंबर 1ला आहे, 600. त्यानंतर बघा पेरू हा देश UPI स्वीकारणारा, बघा लक्षात घ्या, पेरू हा देश UPI स्वीकारणारा पहिला दक्षिण अमेरिकन देश बनलेला आहे. UPI बद्दलच्या सर्व माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. हा आर्थिक घडामोडी संदर्भातला महत्त्वाचा मुद्दा आहे. आता बघा लक्षात घ्या, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे NPCI ने सेंट्रल रिझर्व्ह बँक ऑफ पेरू संबंध करार केलेला आहे. पेरूची बँक आहे कोणती, सेंट्रल रिझर्व्ह बँक ऑफ पेरू, आणि आपलं नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCI. लक्षात घ्या, यांच्या दोघात करार झाला आणि त्यानुसार UPI स्वीकारणारा पहिला दक्षिण अमेरिकन देश ठरला पेरू. तुम्हाला सिंगल लाईन सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे आपण भारतामध्ये जो UPI भारत सरकारने 2016 साली काय केला होता, लॉन्च केला होता. मग आता UPI बद्दल आपण ना काही महत्त्वाचे इन्फॉर्मेशन बघूया. या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहे. आता लक्षात घ्या, UPI प्रणाली स्वीकारणारा पहिला देश जर बघितला तुम्हाला नेपाळ दिसतील. UPI स्वीकारणारा पहिला युरोपीय देश जर बघितला तर हा फ्रान्स दिसतील. आणि हिटाची पेमेंट सर्व्हिसेसने भारतातील पहिले UPI ATM सुरू केलेले आहे. बघा UPI म्हटलं तर आपल्याला त्याचं स्टॅटिक सुद्धा बघणं गरजेचं आहे. त्याच्या संदर्भात अजून काही करंट अफेअर आहे का हे सुद्धा बघणं गरजेचं असतं. आणि UPI वर क्रेडिट कार्डना सपोर्ट करणारे भारतातील पहिले ॲप जर बघितले हे मोबिक्विक नावाचं ॲप आहे. तर हे लक्षात घ्या, UPI संदर्भातल्या महत्त्वाचे मी स्टेटमेंट किंवा महत्त्वाच्या घडामोडी सांगितल्या येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% तुम्हाला महत्त्वाचे असणार आहे. जागतिक पर्यावरण दिवस 2024 निमित्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय केलं, एक अभियान सुरू केलं किंवा एक मोहीम सुरू केली. त्या मोहिमेचं नाव आहे एक पेड माँ के नाम. असं एक मोहीम सुरू केली, एक महत्त्वाची आहे. तुम्हाला मी सांगितलं की जागतिक पर्यावरण दिवस हे आपण 1973 पासून पहिल्यांदा सुरुवात केली. त्यानंतर बिहारमधील नागी आणि नागटी पक्षी अभयारण्याला नुकताच जे रामसरचे स्थळ आहे किंवा रामसरची जी यादी आहे यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. मग भारतातील रामसरची संख्या जी झाली आहे 82. नागी आणि नागटी पक्षी अभयारण्य आहे. त्या अगोदर 75 होते, मग 5 वाढले, मग आता 2 वाढले, तर टोटल रामसर. आता ही रामसर यादी नेमकी काय आहे, जे बघा, एक तुम्हाला थोडं स्टॅटिकमध्ये सांगतो. 1971ला इराणमध्ये रामसर नावाचं शहर आहे. या शहराला कॅस्पियन समुद्राच्या बाजूला इथे एक रामसर नावाचं ठिकाण आहे. इथे एक परिषद भरवली गेली होती की जे जगभरातले वेटलँड्स आहे किंवा पाणथळ प्रदेश आहे, तुम्ही बघितलं असेल दलदलीचे प्रदेश असतात, वेगवेगळे पक्षी प्राणी तिथे जाऊन तुम्हाला आढळतात, यांचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी एक परिषद भरवली गेली. आणि त्यानुसार म्हणून त्याला एक रामसर करार म्हटलं जातं. आणि त्यानुसार जगभरातील जे काही महत्त्वाचे वेटलँड्स आहे यांना दरवर्षी रामसरच्या यादीत टाकलं जातं आणि त्याचं संवर्धन आणि संरक्षणासाठी काय केला जातो, दरवर्षी खर्च केला जातो. जसं युनेस्कोचं तुम्ही वारसा, जागतिक वारसा यादी आहे, त्यानुसार भारतातले स्थळं आता टोटल 42 झाले, त्यापैकी ही रामसरची एक यादी आहे. मग आता लक्षात घ्या, तुम्हाला हा रामसरचा करार बघितला तर 2 फेब्रुवारी 1971चा आहे. अंमलबजावणी 1975ला झाली. लक्षात घ्या, 1975ला रामसरची आहे आणि भारताद्वारे स्वीकार केला 1982ला. मग आता सर्वाधिक तर रामसर स्थळे जर बघितले तुम्हाला दिसतील 16. हे तामिळनाडूमध्ये आहे. त्यानंतर जर बघितले उत्तर प्रदेशमध्ये हे 10 दिसतंय आणि ओडिसा पंजाबमध्ये 6 दिसतंय. महाराष्ट्र जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 3 रामसरचे स्थळ आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला लोणार सरोवर दिसतील, नांदूर मधमेश्वर अभयारण्य दिसतील नाशिकचं, आणि ठाणे खाडे दिसतील. ठीक आहे. मग आता लक्षात घ्या, आपल्याला पुढचं बघायचं आहे भारतातील पहिली खगोल पर्यटन मोहीम. आता हा भौगोलिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे. भारतातलं पहिलं खगोल पर्यटन मोहीम, याचं नाव तुम्हाला माहीत पाहिजे तर नक्षत्र सभा याचं हे नाव आहे. आणि उत्तराखंड राज्याने हे सुरू केली आहे. उत्तराखंड राज्याला पर्यटनाला चालना देण्यासाठी, उत्तराखंड राज्याने पर्यटनाला चालना देण्यासाठी ही मोहीम सुरू केली आहे. ठीक आहे. भारतातली पहिली खगोल पर्यटन मोहीम तुम्हाला, ठीक आहे, पर्यटनाला चालना देण्यासाठी. त्यानंतर जर बघितलं, भारतातलं पहिली हेलिकॉप्टर आपत्कालीन सेवा सुद्धा उत्तराखंड राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली होती. त्यानंतर जगातील सर्वात लांब, अतिशय महत्त्वाचं आहे, लांब पादचारी झुलता पूल नुकताच हंगेरी येथे बांधण्यात आलेला आहे. हंगेरी, तुम्हाला याचं चित्र सुद्धा तुम्हाला दिसत असेल बघा, हा झुलता पूल तुम्हाला दिसतोय. ठीक आहे, हा हंगेरी येथे बांधण्यात आलेला आहे. लक्षात घ्या. मग आता लक्षात घ्या, लांबी जर बघितली ती सुमारे 800 मीटर आहे. रुंदीचा जर विचार केला तर 1.2 मीटर आहे. आणि हा पूर लगा वॉर हिल आणि झार हिलच्या दरम्यान बांधलेला गेला आहे. म्हणजे इकडे एक टोक आहे आणि इकडे एक टोक आहे. लक्षात घ्या, तुम्हाला चित्र स्वरूपात फार जास्त लक्षात राहील. लक्षात घ्या. मग आता लक्षात घ्या, भारत, अमेरिका, कोरिया आणि जपान यांनी युरोपियन युनियन संघटनेसोबत बायोफार्मास्युटिकल असोसिएशनची स्थापना केली. अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्हाला विचारलं जातील की खालीलपैकी कोणत्या देशांनी त्याला काय युरोपियन युनियन संघटनेसोबत हे जे दिसते तुम्हाला बायोफार्मास्युटिकल असोसिएशनची स्थापना केली, तर या 4 देशांचे तुम्हाला नाव माहीत पाहिजे: भारत, अमेरिका, कोरिया आणि जापान. ठीक आहे. मग त्यानंतर बघा, आता आपण काय बघतो तर स्टॅटिक बघतो. आपण झुलता पूल बघितला, याचं स्टॅटिक जर बघितलं, भारतातलं सर्वात लांब डबल डेकर पूल नागपूर येथे बांधला गेलेला आहे. त्यानंतर बघा, लक्षात घ्या, हे काय अजून मी महत्त्वाचे काही पूल टाकलेले आहे, याची संपूर्ण PDF मी ॲपला सुद्धा टाकलेली आहे. तुम्ही ॲपला चेक करावं. संपूर्ण जे काही, आता काही गोष्टी अशा आहेत ते तुम्हाला फक्त लक्षात फॅक्च्युअल असतात, पाठ करायचे असतात. ठीक आहे, या भौगोलिक घडामोडी संदर्भातल्या. आणि हे टेलिग्रामला सुद्धा मी PDF टाकलेली आहे, तर बघून घ्या. पण त्यानंतर जर बघितलं, हा तर टॉपिक झाला आपला. हां, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग 3ऱ्यांदा शपथ घेतली. तुम्हाला माहीत आहे, इंडियाचं सरकार आलं. ठीक आहे. मग आता द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिली आणि सलग 3ऱ्यांदा पंतप्रधान होणारे ते पहिले बिगर काँग्रेसी नेते ठरलेले आहे. याआधी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सलग 3 वेळा पंतप्रधानपद भूषवलेलं होतं आणि हे पहिले बिगर काँग्रेसी आहे नेते कोण? नरेंद्र मोदी. मग यांच्याबद्दल जर बघितलं तर हे याचं स्ट्रॅटेजी जे आहे, हे भारताचे 14वे पंतप्रधान आहे. महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. PM मोदी सलग 3ऱ्यांदा वाराणसीमधून लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. हे एक महत्त्वाचं तुम्हाला पॉईंट लक्षात आलं पाहिजे. आणि स्वातंत्र्यानंतर जन्मलेले पहिले पंतप्रधान आहे ते लक्षात घ्या. 2001 ते 2014 पर्यंत ते
लक्षात घ्या गुजरातचे मुख्यमंत्री सुद्धा ते राहिलेले आहेत 2001 ते 2014 आणि 2014 पासून तर आतापर्यंत ते भारताचे पंतप्रधान आहे. तिसऱ्यांदा त्यांनी शपथ घेतलेली आहे. बरेच वेळा साधं स्टेटमेंट विचारलं जाईल की पंतप्रधान नरेंद्र मोदी बाबत खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे, तर हे स्टेटमेंट तुम्हाला तिथे आढळतील. ठीक आहे, तुम्हाला दिसते इथे. त्यानंतर क्रीडा घडामोडी संदर्भातला टॉपिक आहे फ्रेंच ओपन 2024 बाबत आपण बघतोय. फ्रेंच ओपन 2024 स्पॅनिश टेनिसपटू कार्लोस अल्कराज आता कुठला आहे, तर हा स्पेनचा आहे, स्पेनिश म्हटलं आहे. कार्लोस अल्कराज यांनी फ्रेंच ओपन जिंकली असं म्हटलंय आणि कार्लोस अल्कराजने जर्मनीच्या अलेक्झांडर झेवेरेकला हरवून फ्रेंच ओपन 2024 जिंकली. ठीक आहे, आणि कार्लोस अल्कराजचं हे पहिलंच इथे काय म्हटलंय प्रथमच विजेतेपद आहे. जेव्हा एखादा खेळाडू एखादी जे काही महत्त्वाची ग्रँड स्लॅम स्पर्धा आहे ही प्रथमच जिंकतो तेव्हा 100% त्याच्यावर प्रश्न विचारला जातो, सिंगल लाईनर विचारला जाऊ शकतो. मग ही जी तुम्हाला महिला खेळाडू दिसतं हिचं नाव जे आहे मी तुम्हाला सांगतो. हिचं नाव आहे, ही पोलंडची आहे इगा स्विएटेक. फ्रेंच ओपन 2024चं महिला एकेरीचं विजेतेपद हिनं पटकावलं आहे. तर मग इगा स्विएटेकनं काय केलं, इटलीच्या जॅस्मिन पाओलिनाचा पराभव करून ही स्पर्धा आहे ही जिंकलेली आहे. आणि इगा स्विएटेकने 2020, 22, 23 आणि 24 मध्ये फ्रेंच ओपन जिंकली आहे. म्हणजे किती वेळा जिंकली आहे, 1, 2, 3, 4, म्हणजे 2024चं हे तिचं 4थं वर्ष होतं फ्रेंच ओपन. ठीक आहे, तर ह्या ज्या काही महत्त्वाच्या 4 स्पर्धा आहे ह्या करणं गरजेच्या, येणाऱ्या परीक्षेमध्ये याच्यावर 100% प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग त्यानंतर जर बघितलं आपल्याला लक्षात येईल संयुक्त राष्ट्राच्या राष्ट्राने म्हणजे UN युनायटेड नेशनने इस्रायलला ब्लॅकलिस्ट म्हणजे काळ्या यादीत टाकलेला आहे. मग याचं थोडक्यात कारण आपण जाणून घेतलं पाहिजे. गाझामधील हल्ल्यादरम्यान इस्रायलवर मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे आणि याच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रसंघाने त्याला काळ्या यादीत टाकलं. म्हणजे तुम्हाला साधा एक प्रश्न येईल की या महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये खालीलपैकी युनायटेड नेशनने किंवा संयुक्त राष्ट्राने कोणत्या देशाला ब्लॅकलिस्ट केलेला आहे लक्षात घ्या. मग आता या यादीमध्ये इस्रायलचा हमासचा समावेश होण्याची ही पहिलीच वेळ आहे. आणि हे काही अजून काही देश आहे म्हणजे रशिया म्हणा, अफगाणिस्तान म्हणा, इराक म्हणा, म्यानमार म्हणा, सिरिया म्हणा, येमेन म्हणा आणि सोमालिया या देशांचाही संयुक्त राष्ट्राने ब्लॅकलिस्ट केलेला आहे यांना. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. मग भारत आणि फ्रान्स आता 2 देश आहे. या 2 देशात तिसऱ्या संयुक्त उपग्रह मोहिमेवर एकत्र काम करत आहे. हे 2 देश तिसरी संयुक्त उपग्रह मोहिमेवर एकत्र काम करत आहे. या मोहिमेचं नाव तुम्हाला माहित पाहिजे, तृष्णा नावाचं नाव आहे, तृष्णा. ठीक आहे, मग याचा उद्देश नेमका काय आहे की जे पृथ्वीवरचं तापमान वाढत आहे बघा लक्षात घ्या, पृथ्वीच्या तापमानाच्या निरीक्षण करणे. दरवर्षी पृथ्वीचं तापमान वाढत आहे, आपण ग्लोबल वॉर्मिंग वगैरे म्हणतोय, तर त्याचं संयुक्तपणे काय करणार आहे ते भारत आणि फ्रान्स एक तृष्णा नावाची मोहीम आहे. या उपग्रहाच्या मोहिमेवर एकत्र ते काम करणार. मी उद्देश तुम्हाला आता सांगितला. मग त्यानंतर लोकसभा निवडणूक 2024 जिंकणारी सर्वात तरुण महिला आदिवासी ठरलेली आहे, आदिवासी महिला ठरलेली आहे प्रियंका जारकीहोळी आहे, नेहमी लक्षात घ्या. त्यानंतर भारतातलं पहिलं हे मी आता सांगितलं. त्यानंतर प्रेमसिंग तमांग आता लक्षात घ्या, ज्यांचा तुम्हाला इथं फोटो दिसतो हे सिक्कीमचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनलेले आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. आणि 1994 पासून सलग 5 वेळा सिक्कीम विधानसभा निवडणूक ते जिंकत आहे. आणि हे बघा लक्षात घ्या इथं दुसऱ्यांदा बनलेले आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, त्यानंतर बघा फ्रान्स या युरोपीय देशाची संसद नुकतीच काय करण्यात बरखास्त करण्यात आलेली आहे. फ्रान्सची संसद आणि नॅशनल असेंब्ली अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉनने ही विसर्जित केलेली आहे. वल्लना स्वरूपातली घडामोडी आहे. ठीक आहे, पूजा तोमर अतिशय महत्त्वाचा आहे. पूजा तोमर संदर्भातला स्पोर्ट्सच्या संदर्भातली घडामोडी आहे. पूजा तोमर बाबत जर आपण बघितलं तर लक्षात घ्या, पूजा तोमर अल्टिमेट फायटिंग चॅम्पियनशिप UFC तुम्ही समजा एक पिक्चर होता सुलतान नावाचा, त्याच्यात मला वाटतं सलमान खाननी काम केलं होतं. तर त्याच्यामधली जी फायटिंग होती सगळ्यात शेवटची हेच होती UFC, याला अल्टिमेट फायटिंग चॅम्पियनशिप म्हणतात. याच्यात सगळ्याच प्रकार म्हणजे याच्यात कुस्ती पण असतात, याच्यात बॉक्सिंग पण असतो, याच्यात फायटिंग कुठेही मारामार करता येतं. ठीक आहे, तर ही लढत जिंकणारी पहिली भारतीय बनलेली आहे. तिचं नाव आहे पूजा तोमर. तुम्हाला हिचं इमेज सुद्धा दिसतंय, एकदम खतरनाक दिसतंय. ठीक आहे, हां. आणि हे लुईविल US इथे काय केलं तर याचं आयोजन केलं होतं UFCचं. ठीक आहे, त्यानंतर जर बघितलं लक्षात घ्या आता हे एक
केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे नवे लष्कर प्रमुख म्हणून काय करण्यात आली, नियुक्ती करण्यात आली आणि हे 30वे क्रमांकाचे काय लष्कर प्रमुख असतील. यापूर्वीचे जर बघितले तर मनोज पांडे होते आणि यांनी 30 जून पासून काय केला, यांनी पदभार स्वीकारलेला आहे. ठीक आहे. व त्यानंतर जर बघितलं तर आपण इतर काही महत्त्वाचं पॉईंट बघूया जे संरक्षण दलाचे प्रमुख आहे हे सुद्धा आपण बघणं गरजेचं आहे. मग याच्यामध्ये अनिल चौहान तुम्हाला दिसते सीडीएस, विवेक राम चौधरी एअरफोर्सचे आहे, त्यानंतर दिनेश कुमार त्रिपाठी नेव्ही, प्रवीण सूद सीबीआयचे प्रमुख आहेत, तपन कुमार डेका आयबीचे प्रमुख आहे, रवी सिन्हा रॉचे प्रमुख आहे, एनआयचे प्रमुख सदानंद दाते आणि ईडीचे प्रमुख राहुल नवीन आहे. हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. जे काही आपले संरक्षण दलाचे प्रमुख आहेत ते सुद्धा आपण इथे घेतले. मग आता हा संरक्षण घडामोडीच्या संदर्भातला टॉपिक आहे, लक्षात घ्या. सागरी सराव जिमेक्स 2024 भारत आणि जपान यांच्या दरम्यान पार पडला. ही 8वी आवृत्ती होती, एक लक्षात घ्या. बरेच वेळा तुम्हाला कितवी आवृत्ती आहे, काय आहे, कोण्या देशासंदर्भातला आहे, कुठे पार पडला, अशा स्वरूपाचे प्रश्न दिसतात. आता मागच्याच एक याला प्रश्न विचारला गेला तर UPSCला याच्यावर सैन्य अभ्यासावर. ठीक आहे. नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट आता अनामिका बी राजू बनली. हा IMP करून ठेवजा. पहिली भारतातलं पहिलं नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट, नाव आहे हिचं अनामिका बी राजू, लक्षात घ्यायचा. ठीक आहे. हा प्रश्न घेतलाय मी, हे सुद्धा घेतलाय. मला वाटते PPT पुन्हा झाली आहे वाटते, 1-2 मिनिटं. त्यानंतर फिक्की, आता लक्षात घ्या FICCI चे महासंचालक म्हणून ज्योती विज. ठीक आहे, लक्षात घ्या. तुम्हाला ज्योती विज यांची काय नियुक्ती करण्यात आली, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स ऑफ इंडस्ट्रीज. ठीक आहे. ही एक गैर सरकारी व्यापारी संघटना आहे, याची स्थापना 1927ला करण्यात आली. त्याची महत्त्वाचं आहे, हिचं फक्त सिंगल लाईनर तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर पर्यावरण प्रदर्शन निर्देशांक 2024 बाबत जर बघितलं तर जाहीर करणारी संस्था तुम्हाला पहिली माहीत पाहिजे, एल युनिव्हर्सिटी. बघा, लक्षात घ्या, एल युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर एन्व्हायरमेंटल लॉ अँड पॉलिसी अमेरिका यानुसार भारत 27.6 गुणांसह 180 देशांच्या यादीमध्ये 176व्या क्रमांकावर आहे. आता पर्यावरण प्रदर्शन निर्देशांक आहे. ठीक आहे. तर आता लक्षात घ्या, आपल्याला काय करायचं आहे, जे एन्व्हायरमेंट संदर्भातले अहवाल हे राज्यसेवेला 100% महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर हे करून घ्या. ठीक आहे. मग याच्यामध्ये पहिले 5 देश जर बघितले तुम्हाला दिसतील, इस्टोनिया नावाचा तुम्हाला देश दिसतील, दुसऱ्या क्रमांकावर तुम्हाला लक्झेंबर्ग दिसतील, तिसऱ्या क्रमांकावर जर्मनी दिसतील. पहिले 3 तरी तुम्हाला आवश्यक आहे आणि शेवटचे 3 जर बघितले तर 180व्या क्रमांकावर व्हिएतनाम देश दिसतोय, 179वर पाकिस्तान आहे आणि 178वर लाओस नावाचा देश आहे. भारताचा क्रमांक जर बघितला तर 176 क्रमांक भारताचा दिसतोय. मग आता लक्षात घ्या, ग्लोबल पीस इंडेक्स 2024 जागतिक, आता आपण शांतता निर्देशांक म्हणतो, याच्यामध्ये भारताचा 116वा क्रमांक असं म्हटलेला आहे. कोणते देश सर्वाधिक शांत आहे किंवा अशांत आहे या स्वरूपाची ही यादी असतात. मग आता लक्षात घ्या, ग्लोबल पीस इंडेक्स 2024 इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स पीस या संस्थेने हा अहवाल जाहीर केला. याला इंग्लिशमध्ये IEP म्हणतो. आणि यानुसार निर्देशांकातले पहिले 3 देश जर आपण बघितले, यामध्ये आइसलँड पहिल्या क्रमांकावर आहे, दुसऱ्या क्रमांकावर आयर्लंड आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रिया नावाचा देश आहे. ठीक आहे. तर अशा स्वरूपाचा हा ग्लोबल पीस इंडेक्स आहे 2024चा. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेतील सिरिल रामाफोसा हे सलग दुसऱ्यांदा त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहे. हा एक सिंगल लाईनर प्रश्न तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मग वर्ल्ड ज्युनियर बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2024चे विजेतेपद कोणी पटकावले, दिव्या देशमुखने पटकावले. तिचं इमेज तुम्हाला दिसत असेल. त्यानंतर अश्विनचं, लक्षात घ्या, 1-2 मिनिटं काळजी करू नका, एक कॅमेरा ना मी लगेच चालू करतो. काय होतं, बरेच वेळा थोडं सेटिंगचा प्रॉब्लेम असल्यामुळे तो बंद पडतो. काळजी करू नका, मी आहे. ठीक आहे. लक्षात घ्या, आय हॅव द स्ट्रीट अ कुट्टी क्रिकेट स्टोरी हे अश्विनचं आत्मचरित्र आहे. तुम्हाला इथं फोटो सुद्धा, त्याचा इमेज सुद्धा तुम्हाला इथं दिसत असेल. अश्विन स्पिनर आहे. ठीक आहे, तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्यानंतर हिंदी भाषेसाठी साहित्य अकादमी युवा पुरस्कार, बघा लक्षात घ्या, इथं युवा पुरस्कार आहे साहित्य अकादमीचा. हा गौरव पांडे यांना मिळालेला आहे आणि हा पुरस्कार भारतीय राज्यघटनेतल्या 8व्या अनुसूचीतले जे समाविष्ट 22 भाषा आहे या भाषेसाठी हा पुरस्कार, तसेच इंग्रजी आणि राजस्थानी भाषेत दिला जातो. ठीक आहे. मग त्यानंतर जर बघा लक्षात घ्या, हा तर मी तुम्हाला मगाशीच सांगितलं याच्याबद्दल.
हां, 21 जून. दरवर्षी 21 जूनला आपण काय करतो, आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करतो आणि थीम 2024ची जर बघितली लक्षात घ्या, स्वतःसाठी आणि समाजासाठी योग हा महत्त्वाचा आहे. आणि 21 जून 2015ला आपण काय केला होता, जगभरात पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला होता. मित्रांनो लक्षात घ्या. त्यानंतर जर बघितलं तर UNSCRचे जागतिक सदस्य दूत म्हणून थिओ जेम्स यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तुम्हाला दिसतंय. आता जागतिक निर्वासित दिन दरवर्षी 20 जूनला आपण साजरा करतो. हे जे तुम्हाला व्यक्ती दिसतंय हे यांचं UNSCRचे काय जागतिक सदस्यदूत म्हणून काय करण्यात आले, यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे. पण त्यानंतर पुढचा पॉईंट आपण बघितला लक्षात घ्या. समलिंगी विवाहाला मान्यता देणारा दक्षिण पूर्व आशियातील पहिला देश ठरला आहे थायलंड. लक्षात घ्या, थायलंड. आता हा IMP करा, हे बरेच चालू आहे समलिंगी विवाह वगैरे. तर कोणते कोणते देश आहे समलिंगी विवाहाला मान्यता देतात तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर एक महत्त्वाचं तुम्हाला एक नालंदा विद्यापीठ तुम्हाला दिसतंय. या नवीन कॅम्पसचं उद्घाटन केलं आहे नरेंद्र मोदी यांनी. हे तुम्हाला थोडक्यात माहीत पाहिजे. नालंदा विद्यापीठ बिहार राज्यामध्ये आहे. म्हणजे 18वी लोकसभेचे प्रोटेम स्पीकर म्हणून भर्तृहरी मेहताब यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता तर ओम बिर्ला यांची नियुक्ती करण्यात आली. प्रोटेम स्पीकर म्हणजे हे तात्पुरते स्पीकर सुद्धा यांना म्हटलं जातात. मग यांच्याबद्दल स्टॅटिक बघितलं तर लोकसभाची जी राज्यघटनेमध्ये तरतूद आहे कलम 81 मध्ये सांगितलेलं आहे, हे भारतातील संसदेचं कनिष्ठ सभागृह आहे लोकसभा. ठीक आहे. आणि याचा लोकसभेचा कालावधी हा किती वर्षाचा असतो, तर 5 वर्षाचा असतो. त्यानंतर मुख्यमंत्री बहन बेटी स्वावलंबन योजना झारखंड राज्यात सुरू करण्यात आलेली आहे. तसंच मुख्यमंत्री लाडली बहीण योजना आता महाराष्ट्रात सुरू केलेली आहे. लक्षात घ्या. तर बऱ्याच राज्याच्या काय ना योजना यावर आपल्याला बरेच वेळा प्रश्न विचारले जातात. तर ही जी मुख्यमंत्री बहन बेटी स्वावलंबन योजना ही झारखंडची आहे. लक्षात घ्या. आणि या योजनेचा उद्देश लक्षात घ्या, महिलांना सक्षम करणे हा महत्त्वाचा आहे. 25 वर्षावरील आणि 50 वर्षापेक्षा कमी महिलांना या योजनेचा काय असणार आहे, तर लाभ भेटणार आहे. मग आता लक्षात घ्या पुढचं जागतिक ऊर्जा संक्रमण निर्देशांक 2024 आपण बघतोय. याच्यामध्ये भारताचा 63वा क्रमांक आहे, हे एक महत्त्वाचा आहे. आणि गेल्या वर्षी भारत काय होता, 67व्या क्रमांकावर होता. मग आता वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने हा जाहीर केलेला आहे हा अहवाल. याच्यामध्ये पहिले जर 5 देश बघितले तर स्वीडन तुम्हाला 1 नंबरला दिसतंय, डेन्मार्क 2 नंबरला दिसतंय आणि फिनलंड आपल्याला काय दिसतंय, तर 3 नंबरला दिसतंय. पहिले 3 तरी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ऊर्जा संक्रमण. ठीक आहे. मग आता हे काही भारतातले महत्त्वाचे पहिलं आहे भारतातला जसा डिजिटल पार्क आहे सायन्स पार्क, हा केरळला कोचीन इथे आहे. त्यानंतर देशातील पहिले जिओलॉजिकल पार्क जर बघितले तर हे मध्य प्रदेश येथे बांधण्यात आलेले आहे. देशातील पहिला वैदिक थीम पार्क जर बघितला तर हा उत्तर प्रदेशला आहे. देशातील पहिला AI आणि रोबोटिक टेक्नॉलॉजी पार्क जर बघितला तर हा बेंगलोरला आहे. आणि देशातील पहिले ई-वेस्ट इको पार्क हे नवी दिल्ली येथे आहे. आणि देशातील पहिले जेंडर पार्क जर बघितलं तर केरळ कोझिकोड येथे आहे. आता हे देशातील पहिले आपल्याला फार महत्त्वाचे आहे. एक तरी प्रश्न असतो, जागतिक गुंतवणूक अहवाल 2024 बघतोय आपण. याच्यामध्ये जर बघितलं तर युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट जी संस्था आहे यांनी 2024चा अहवाल जाहीर केला. यानुसार टॉप 3 जर बघितलं तर पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे, दुसरा चीन आहे आणि तिसरा क्रमांक तुम्हाला सिंगापूर दिसतो. बघा, या संस्थेची स्थापना 64ला करण्यात आली आहे. याचं मुख्यालय जिनिव्हा स्वित्झर्लंडला येत आहे. ठीक आहे. त्यानंतर जर बघितलं आपल्या लक्षात घ्या, आता कॅकलरी सायमंडचा बेस्ट स्टुडंट सिटीजचा अहवाल आहे. आता मागे आपण कॅकलरी सायमंडचा काय बघितलं होतं, ज्या काही महत्त्वाच्या संस्था आहे विद्यापीठ आहे त्यांची क्रमवारी आपण बघितली होती, युनिव्हर्सिटी रँकिंग. आता हे बेस्ट स्टुडंट सिटीज बघतोय कॅकलरी सायमंडची. यामध्ये 111व्या स्थानावर दिल्ली हे भारतातील विद्यार्थ्यांसाठी सर्वात स्वस्त किंवा परवडणारे शहर ठरलेलं असं म्हटलेलं आहे दिल्ली. ठीक आहे, हे लक्षात असलं पाहिजे. त्यानंतर महाराष्ट्रातील पहिले बांबू शेती आणि बांबू पर्यटन केंद्र बनलं आहे नांदगूर. आता हे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये आहे. मग आता बांबूचा जर विचार केला तर एक महत्त्वाचं स्टेटमेंट तुम्हाला सांगतोय. 2017मध्ये केंद्र सरकारने भारतीय वन अधिनियम 1927 आहे याच्यात थोडा बदल केला या कायद्यामध्ये आणि बांबूला काय केलं, वृक्ष श्रेणीतून काढून गवत श्रेणीत टाकलं. मग आता वृक्ष तोडायला परवानगी लागते, गवत तोडायला परवानगी लागत नाही. मग याची आता काय केली यांनी, पहिले बांबू शेती आणि बांबू पर्यटन केंद्र
आता बांबू उत्पादनाचा जर विचार केला तर चीन हा असा देश आहे, याच्यामध्ये जगात सर्वाधिक बांबू उत्पादन होतं आणि भारताचा बांबू उत्पादनामध्ये दुसरा क्रमांक लागतो, हे तुम्हाला महत्त्वाचं आहे. मग आता लक्षात घ्या, पुढे जर बघितलं तर आपल्या स्टेप अप अकॅडमीच्या सर्व काही रिव्हिजन बॅचेस येणाऱ्या राज्यसेवा कंबाईनसाठी अवेलेबल झालेल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांना स्टेप अप अकॅडमी सोबत रिव्हिजन बॅचेस करायचे आहेत, म्हणजे तुम्हाला पॉलिटी दिसतील, इकॉनॉमिक्स दिसतील, सायन्स आहे, हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे आणि माझी करंट अफेअरची सुद्धा ऑनलाईन वन डे रिव्हिजन बॅच अवेलेबल आहे स्टेप अपच्या ॲपला. ज्यांना रिव्हिजन करायचे त्यांनी आजच प्रवेश घ्या. महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांनी जवळपास तुम्हाला जर विचार केला म्हणजे आमची टेस्ट सिरीज म्हणा, रिव्हिजन बॅचेस म्हणा, यांना खूप जबरदस्त प्रतिसाद दिलेला आहे. त्यासाठी तुम्हाला खरंच मनपूर्वक शुभेच्छा आणि थँक्यू व्हेरी मच. तसंच तुम्ही आपल्या ज्या स्टेपअपच्या काही बॅचेस आहे ह्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करता, त्यांनासुद्धा या रिव्हिजन बॅचेसचा किंवा टेस्ट सिरीजचा 100% लाभ होईल. मग यानंतर जर बघितलं तर आता आपलाचा लेक्चर इथे थांबलेला आहे. आपण जून महिन्यातले जे काही महत्त्वाचे करंट अफेअर आहे हे घेतलेले आहे. यामध्ये वन लाईनर स्वरूपातले आहे. आत्ता लवकरच आपण 2023 पासनं म्हणजे जानेवारीपासनं तर जून 2024 पासनं आपण रिव्हिजन सेशनसुद्धा यूट्यूबला सुरू करणार आहोत. हे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. मित्रांनो, तत्पूर्वी तुम्हाला चालू घडामोडीमध्ये आता रिव्हिजन सेशनसाठी कोणते मुद्दे तुम्हाला लक्षात किंवा लक्षात राहत नाही किंवा हा घटक आम्हाला कठीण जातो हे मला कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. मी लवकरच त्यावर लेक्चर बनवेल आणि तुमची रिव्हिजन करून देईल. तसेच काही विद्यार्थ्यांनी बरेच मेसेज केले की सर जी आपली चालू घडामोडीची रिव्हिजन बॅच आहे पुण्यामध्ये पुन्हा ऑफलाईन कधी होणार आहे. तर लक्षात घ्या, आत्ता परीक्षा 25 ऑगस्टला पुढे गेलेली आहे. तर काळजी करू नका. जसा तुमचा सुरुवातपासून अभ्यास चालू तसाच करा. परीक्षा पुढे गेली तर चांगली संधी म्हणून एक विचार करा, आपल्याला रिव्हिजनला अजून चांगला वेळ मिळेल. तर त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त रिव्हिजन करा आणि तुम्हाला जर काही अडचण असेल तर माझा नंबर आहे तुमच्याकडे, तर त्यावर तुम्ही संपर्क साधू शकता. चालू घडामोडीची काही अडचण असेल किंवा स्टेपअपच्या इतर बॅचेसबद्दल तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल तर खाली काही क्रमांक दिले, यावर सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता. मित्रांनो, तुम्हाला आगामी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. लवकरच आपले इतर काही व्हिडिओ आहेत, रिव्हिजनचे व्हिडिओ आहेत, लवकरच आपल्या यूट्यूबच्या आपल्या स्टेपअपच्या यूट्यूब चॅनलला लवकरच अपलोड केले जाईल. थँक्यू व्हेरी मच. ऑल द व्हेरी बेस्ट.